श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमधील स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. उद्या 15 ऑगस्ट 2025 रोजी वार शुक्रवार, या दिवशी भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्री बालकृष्णाचा जन्म उत्सव म्हणजेच जन्माष्टमी आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक, पूजा मांडणी किंवा आपल्याला आपल्या घरातील बालकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपला भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे आणि तो रात्री 12:39 झालेला आहे. तर म्हणजे आपल्याला आपल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा 15 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी रात्री 12:39 आपल्याला बालकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर सर्वात पहिले या दिवशी शुक्रवारी सकाळी नित्यकर्म करून आपल्या घरातील देवपूजा करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास पकडायचा आहे आणि उपवासामध्ये तुम्ही कोणतेही पदार्थ उपवासाचे खाऊ शकता. फलाहार घेऊ शकता किंवा साबुदाणा, खिचडी, रताळे किंवा भगर यासारखे पदार्थ तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की खावे. आणि बरेच जण हा उपवास सकाळी पकडून संध्याकाळी 12च्या नंतर कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केल्याच्या नंतर हा उपवास सोडतात. तर काही ठिकाणी दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी, जसं की आपण एकादश दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडतो, तसा हा श्रीकृष्णाचा उपवास आपण नवमीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. तर हा झाला आता उपवासाचा प्रकार. तर नाही म्हणजे आपण उपवास सोडवतो तर त्या दिवशी शक्यतो चण्याची भाजी नक्की बनवावी. आणि ही झाली सगळी उपवासाची माहिती. तर आपल्याला जी पूजा मांडणी करायची आहे तर ती पूजा मांडणी आपल्याला रात्री बरोबर 12:39 आपल्याला करायची आहे. तर पूजा मांडणी करताना आपण आपल्या देवघरातही करू शकतो किंवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात जर जागा भेटली तर नक्की घरामध्ये करावी. तर सर्वात पहिले आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची. त्याच्यावरती सर्वात पहिले आपण पाण्याने जलाभिषेक करणार आहोत. तर त्यावेळेस आपण ओम कृष्णाय वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालतो. आणि त्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक करावा. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर यासारखे 5 पदार्थ घेऊन आपण अभिषेक करावा. आणि त्यानंतर मग स्वच्छ घरातील कपड्याने स्वच्छ पुसून आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला छान असे वस्त्र अलंकार छान मुकुट असा घालून त्यांना बरोबर आपण पाळणा घरात त्यांना स्थानापन्न करावं किंवा तिथे आपण त्यांना छान असं ठेवावं. त्यांच्या बाजूला गोमाता, जे की भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय अशी गोमाता आहे. तर या दिवशी तुम्ही गोमातेचेही पूजन केलं तर अतिउत्तम. त्यानंतर मग आपण भगवान श्रीकृष्णांना बाळकृष्णांना धूप, दीप, हळद, कुंकू, अक्षदा, चंदन सर्व लावून घ्यायचं. आणि त्यानंतर आजच्या दिवशी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गीतेची जे की 18 नावे आहे तर ती 18 नावे घ्यावी. गीतेचे 15वा अध्याय नक्की आजच्या दिवशी वाचावा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतः संस्कृतमधून वाचा किंवा मग तुम्हाला यूट्यूबवरती सहज उपलब्ध होईल. तर ही झाली पूजेची सर्व माहिती. परंतु जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांना बाळकृष्णांना तुळस अर्पण करत नाही तोपर्यंत जी कोणती आपण पूजा करतो ती पूजा ही सफल होत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना बाळकृष्णांना तुळस या दिवशी नक्की अर्पण करावे. परंतु तुळस ही
दुपारच्या वेळेसच तोडून ठेवावी, कारण संध्याकाळी तुळशीला आपण हात लावत नाही किंवा तुळशीचं फुलांचं झाडांचं आपण तोडत नाही. तर याची काळजी नक्की घ्यायची. तुळस ही शिळी कधीही होत नाही. आपण पहिले तोडून ठेवली तरी ते आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो आणि आपण ते बाळकृष्ण त्याचा हा स्वीकार करतात. तर नैवेद्यामध्ये आपण जी काही पंजरी, दही, पोहे किंवा लोणी, साखर यासारखे पदार्थ अर्पण करू, तर त्या पदार्थामध्येही तुळशीचं पान एक नक्की असावं आणि त्यानंतर पाळणा म्हणावा, आरती करावी आणि भगवान श्रीकृष्णांचा अशा प्रकारे जन्मोत्सव साजरा करावा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.